मीरा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये एका 21 वर्षीय महिलेने निवडणुकीचं मैदान गाजवलेलं आहे। अक्षरशः ही तरुणी आता शिक्षण घेत आहे आणि शिक्षणाच्या मैदानानंतर राजकीय मैदानात तिने आपलं जंग आहे ते गाजवलेलं आहे। स्वतः ते तरुणी माझ्यासोबत आहे। मॅडम, प्रथम तुमचं अभिनंदन। निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही मैदान गाजवलं आणि विजयाच्या मानकरी ठरलेला आहात। काय नक्की उद्दिष्ट होतं, प्रभाग क्रमांक कोणता होता आणि काय चॅलेंज होतं? नमस्कार, मी मनस्वी प्रमोद पाटील, प्रभाग क्रमांक 15 मी फक्त एवढं बोलते की हे विजय माझे एकटेचा विजय नसून हे विजय आपल्या सर्व प्रभाग 15 मधल्या सगळ्या जनतेचं होतं। हे विजय भारतीय जनता पार्टीचे सगळे निष्ठावान कार्यकर्त्यांचा विजय आहे। हे विजय युवकांचा विजय आहे। हे विजय आपले माननीय लाडले मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा विजय आहे। रवींद्र चव्हाण साहेब यांचा विजय आहे आणि आमचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर शहरामध्ये जे काम केलं आहे, त्या विकास केलाय, त्या विकासाचा विजय आहे। काय नक्की उद्दिष्ट होतं? तुम्ही शिक्षण घेताय तरी देखील राजकीय मैदान तुम्ही गाजवलेलं आहे, काय नक्की उद्दिष्ट होतं? माझं उद्देश एवढंच होतं की आपल्या सर्व प्रभागामध्ये आपल्या जसे राष्ट्रामध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांचं कसं युवांना ते पंतप्राधान्य देतात, आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते कसं युवांना पंतप्राधान्य देतात, आमचे कार्यसम्राट आमदार नरेंद्र मेहताजी ते कसं प्रथम प्राधान्य युवकांना देतात, विकासाला देतात, तसं आपणही आपल्या प्रभागात प्रथम प्राधान्य आपल्या पूर्ण विकासाला द्यायचं, युवकांना द्यायचं, एम्प्लॉयमेंटला द्यायचं आणि त्यांच्यासाठी काही करायचं, हे आमचं उद्देश होतं। नाही, निवडणुकीमध्येच का उतरावं असं वाटलं आणि अगोदरपासून राजकीय काही बॅकअप होता का, की राजकीय प्रवास काही होता का तुमच्याकडे असा? जेव्हा मी 18 वर्षाची झाली तेव्हा मी भारतीय जनता पार्टीची ऍक्टिव्ह मेंबर झाली। मी माझ्या वडिलांसोबत मिळून वेगवेगळे कार्यक्रम केले, प्रोग्राम केलेत। आम्ही कोविडमध्ये मास्क, सॅनिटायझर यांचा पण वाटप केला। आम्ही जेव्हा ज्येष्ठ नागरिक असतात त्यांचा सत्कार समारंभ ठेवतो, आपले सफाई कर्मचारी असतात त्यांचा सत्कार समारंभ ठेवतो, असे आम्ही सर्वांचा सत्कार समारंभ ठेवतो आणि सगळ्यांना अप्रिशिएट करतो। ते सगळं स्वतः पाहून की आपण आपल्या कसं प्रभागाचा विकास करूया, हे सगळं मनात ठेवून आम्ही राजकारणात उतरलो। निवडणूक बोलल्यानंतर दिग्गजांची लढाई असते, तुम्ही तर युथ आहात, तुमच्यासोबत दिग्गज नेते होते, दिग्गज महिला नेत्या होत्या, कसं फाईट झाली, कशी तुम्हाला काय नक्की या फाईट मध्ये समोर आलंय? माझ्या समोर उभे राहिलेले सगळे कॉम्पिटिटर्सनी खूप चांगला खूप प्रयत्न केला, पण शेवटी विकासाचा विजय झाला आहे आणि आम्ही फक्त विकासाबद्दलच बोलतो आणि विकास आहे म्हणून आमचा विजय झाला। ज्या प्रभागामधून तुम्ही आता विजयी झालेला आहात, नक्की त्या प्रभागामध्ये प्रथम कार्य काय असणार आहे, काय नक्की उद्दिष्ट राहणार त्या प्रथम प्राधान्याला? आमचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं फर्स्ट प्रायोरिटी नेहमीच डेव्हलपमेंट असतं, त्यासोबत त्यांचं फर्स्ट प्रायोरिटी युथ पण असतं। तर युथसाठी एम्प्लॉयमेंट, रोजगार हे सगळ्यात महत्वाचं माझं प्रायोरिटी राहणार आहे की त्यांना आपण रोजगार कसं द्यायचं, त्यांच्यासाठी वेगळे बूट कॅम्प्स लावायचे, स्किल डेव्हलपमेंट सेशन्स ठेवायचे, त्यांना काउन्सिलिंग सेशन्स द्यावी। आता तुम्हाला माहिती आहे सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएटिंग हे खूप चांगलं फील्ड झालं आहे। त्याच्यामध्ये लोकांना एम्प्लॉयमेंट कसं द्यावं, आपल्या महिलांना जे बेसिक एज्युकेशन झालेले आहेत त्यांना बेसिक स्किल्स डेव्हलपमेंट वगैरे कसं करावून त्यांना ऑफिस जॉब, थोडं फार डेटाज वगैरे सगळं मॅनेज करायचे जॉब, त्यांना एम्प्लॉयमेंट कशी द्यायची, हे आमचं पहिलं प्रायोरिटी। अजून एक असं समोर आलेलं आहे की तुम्ही अजूनही शिक्षण घेताय, तुमचं जे शिक्षण घेताय ते शिक्षण जे युथ असणार आहे त्यांना काय सजेस्ट करणार का? असं काय? मी सगळ्यांना पाहून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये तक्षशिल मेहता जे आहेत ते आता स्टुडंट सेलचे अध्यक्ष आहेत, त्यांना बघून आम्ही कसं प्रोत्साहन होतो, मला पाहून सगळ्यांनी एवढं प्रोत्साहन मला पाहून व्हायला पाहिजे आणि त्यांनी परत आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी, देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वेगवेगळे कार्य करायसाठी पाहिजे, म्हणून मी याच्यामध्ये आहे। तर तेच माझं पहिले प्रायोरिटी आहे की लोकांना आपण पॉलिटिक्समध्ये जॉईन करावं आणि लोकांना कसं डेव्हलपमेंट करावं, हे प्रायोरिटी आहे। आता तुम्ही सगळी महापौर बसण्याच्या तयारीमध्ये सगळे आहेत, आता तुमची पुढची जी तयारी असेल ती कशी असणार, म्हणजे प्रभागामध्ये कसं फिरणं, लोकांमध्ये अटॅचमेंट कशी राहणार आहे? आम्ही जेव्हा आमचा प्रचार चालू होतो तर प्रत्येक डोर गेलो, लोकांची भेटलो, त्यांच्याशी
पर्सनल कनेक्ट ठेवला, त्यांना विचारलं त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे सोल्युशन वगैरे आम्ही सगळे बसून डिस्कस वगैरे करणार आहोत. आताही आम्ही गेलेलो 2-3 सोसायटीज मध्ये त्यांना विचारायला काय प्रॉब्लेम्स आहेत ते मग ते आम्ही आता बसून प्रत्येक सोसायटीज मध्ये प्रत्येक एरियामध्ये आम्ही कसं त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना कन्व्हिनियन्स हो ते आम्ही सगळं डिस्कस करून ते आमच्या पूर्ण कार्यकाळमध्ये कम्प्लीट करणार आहे. राज्यातील निवडणुकीमध्ये युथ म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय, मीरा मंदिर मध्ये महिलेकडे पाहिलं जातंय, तरुणीकडे पाहिलं जातंय. युथना काय आव्हान असेल? माझ्यासोबत अजून 12 जे युवा आहेत ते डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, फॅशन डिझायनर आहेत. तर सर्व युवा आपल्यासाठी इन्स्पिरेशन आहेत. त्यांना बघून अजून युवकांना मी सांगते, आपल्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण एवढं मजबूत करूया की आपल्याला बाहेर अब्रॉड शिकायला जायलाच नाही गरज पाहिजे. तर आपण आपल्या देशामध्ये राहून आपल्या देशाचं डेव्हलपमेंट करूया, आपलं डेव्हलपमेंट करूया. नक्कीच या होता मनोज पाटील आणि यांनी सांगितलेलं की देशाचा विकास करण्यासाठी नक्कीच आपल्याला एक वेगळा पर्याय निवडावा लागेल, देशासाठी वेगळं कार्य करावं लागेल. मनोज पाटील सांगते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.